हे कुठलेही फ्रूट्स नाही आहेत बरं, मिठाई आहे. ही बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला एवढी अप्रतिम लागते ना, तुम्ही खाल्ल्यावर वाव म्हटल्याशिवाय राहणारच नाही. कारण खरंच याची चव जबरदस्त आहे. बनवायलाही खूप सोपी आहे आणि घरातील अगदी जेमतेम साहित्यात तयार होते. तसेच खूप कमी खर्चात आणि कमी मेहनतीत तयार होते. रक्षाबंधनच्या वेळी घाई गडबडीत तुम्ही मिठाई आणायचं विसरलात किंवा घरीच मिठाई बनवायची असेल आणि वेळ खूप कमी असेल, तर तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता. तसेच ही मिठाई एकदा बनवल्याच्या नंतर 15 दिवस तरी आरामात टिकते, त्यामुळे तुम्ही हिला अगोदरही बनवून ठेवू शकता. नमस्कार, मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता लवकरच रक्षाबंधन येत आहे. सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन म्हटलं तर मिठाई तर झालीच पाहिजे. म्हणजे झटपट तयार होणारी असावी आणि बनवायलाही सोपी असावी, तसेच चवीलाही अप्रतिम असावी. मला ही झटपट तयार होणारी टेस्टी मिठाई बनवायची असेल तर तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप झटपट होते आणि दिसायला तर किती आकर्षक दिसते तुम्ही पाहू शकाल. तुमच्या घरात जर छोटे छोटे मुलं असतील त्यांना तर ही मिठाई जबरदस्त आवडणार आहे. लहानाबरोबरच मोठ्यांनाही मिठाई खूप आवडते, कारण याची चव जबरदस्त आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या वेळी तुम्ही ही झटपट तयार होणारी मिठाई बनवू शकता. तुम्हालाही खूप आवडेल आणि तुमच्या भावालाही खूप आवडेल. लगेच आपण रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर लगेच आपण ही झटपट तयार होणारी आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारी ही मिठाई कशी बनवायची हे पाहूया. ही मिठाई आपण ओल्या नारळापासून बनवणार आहोत, त्यामुळे ओलं नारळ घ्यायचं आहे. छान मोठं नारळ घेतलेलं आहे मी. नारळ आपल्याला फोडून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचं वरचं जे कवच असतं ना, ते कवच काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर नारळाच्या वरची जी काळपट कलरची साल असते ना, ही वाली, ही आपल्याला काढून घ्यायची आहे चाकूने किंवा पिलरच्या मदतीने. आणि त्यानंतर नारळाचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आता या नारळाचा आपल्याला किस बनवायचा आहे, चव बनवायचा आहे. त्यासाठी आता मी थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात हे तुकडे घालून घेते आणि याला छान बारीक करून घेते. नारळाचा किस आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे, एकदम डेसिकेटेड कोकोनटसारखा. आणि त्यानंतर हा लगेच मोजून घ्यायचा आहे. मोजून घेताना हा आपल्याला छान दाबून दाबून भरून घ्यायचा आहे आणि कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे. आता हा 1.5 कप नारळाचा किस आहे. छान दाबून मोजून घेतलेला आहे मी, कारण या चवनुसारच आपलं बाकीचं साहित्य ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही कितीही नारळ घ्या, परंतु हा चव असा मोजून घ्या. आता लगेच ही कढई गॅसवरती ठेवून गॅस चालू केलेला आहे मी. आता हा चव आपल्याला 1 ते 1.5 मिनिट फक्त परतवून घ्यायचा आहे. जास्त याला परतवायची गरज नाही. आणि त्यानंतर लगेच यात आपल्याला दूध घालायचं आहे. आता तुम्ही इथे मी ओल्या नारळाचा चव घेतला आहे, तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील घेऊ शकता. फक्त आपल्याला त्यात दूध जास्त घालायचं आहे. इथे मी 1.5 कप चवसाठी 1.25 कप दूध घातलेलं आहे. तिथे तुम्ही 1.5 कप डेसिकेटेड कोकोनटसाठी 1 कप दूध घालू शकता. त्यामुळे ते छान सॉफ्ट होईल आणि मिठाई आपली कोरडी होणार नाही, छान टेक्स्चर येईल त्याला. आता हा चव आपल्याला दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून कोरडं होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून याला हलवत राहायचं आहे, नाहीतर हा चव कोरडा होऊन खाली लागू शकतो, कढईला चिटकू शकतो. आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकाल एकदम कोरडे झाले आणि कढईला चिटकायला सुरुवात झाली. तर ह्या स्टेजला आपल्याला यात 1.25 कप साखर घालायची आहे. साखर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता साखर यात व्यवस्थित मिक्स झाली की परत हे थोडंसं आता मिश्रण ओलसर होईल, त्यामुळे परत हे आपल्याला थोडंसं कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण जेवढं छान सॉफ्ट होईल ना, तेवढी मिठाई आपली खायला छान लागते. त्यामुळे दुधाचं प्रमाण आपल्याला अजिबात कमी ठेवायचं नाही आहे. आता साखरेला पाणी सुटले, हे मिश्रण थोडंसं ओलसर झाले, तर याला आता आपल्याला एकदम लो फ्लेमवरती थोडंसं कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि इतपत. आता आपल्याला थोडीशी फ्लेवरसाठी इलायची पावडर घालायची आहे आणि 1/4 कप मिल्क पावडर घालायची आहे. यामुळे मिठाईला टेस्टही छान येते आणि बाइंडिंग देखील छान येते. मिल्क पावडर आता आपल्याला या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पण जर आता तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तरी देखील काहीही हरकत नाही. हे मिश्रण तुम्हाला अजून थोडा वेळ जास्त शिजवून घ्यावं लागेल आणि कोरडं झालं की मग मिठाई बनवायला घ्यावी लागेल. मिल्क पावडरमध्ये गुठळ्या राहता कामा नयेत, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता थोड्या वेळ गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मिश्रण कढई सोडेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण यात थोडासा कलर घालूयात. तर इथे मी रेड कलर वापरते. तुम्ही रेडच्या ऐवजी पिवळा किंवा हिरवा कलर देखील वापरू शकता. तसेच यात साजूक तूप घालायचं आहे 1 चमचा.
आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढई सोडेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता ही मिठाई तुम्ही एकदम साधी सोपी देखील बनवू शकता विदाऊट कलर आपला व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि छान रेड कलर आलेला आहे. आता मिश्रणाने छान कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. आता आपण मिश्रण झालं आहे की नाही चेक करूयात. तर थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झालं की त्याचा असा गोळा वळतोय का चेक करायचा आहे. तसेच मिश्रण हाताला देखील चिटकत नसेल तर मिश्रण परफेक्ट झालं असं समजावं. आता लगेच गॅस बंद केला आहे मी. मिश्रण एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता मिश्रण थंड झाल्यावरती आपल्याला याचे एक समान गोळे बनवायचे आहेत. त्यामुळे 1 चमच्याचा अंदाज घेऊन एकसारखं मिश्रण काढून घ्यायचं आहे थोडं आणि त्यानंतर त्या काढलेल्या मिश्रणापासून आता आपल्याला याचे गोल गोल गोळे बनवायचे आहे. अशा प्रकारे हे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही, त्यामुळे गोळे करायला अजिबात प्रॉब्लेम येत नाहीत आणि गोळे असे रेलत देखील नाही. एकदम छान गोळे तयार होतात. सर्व गोळे मी बनवून घेते आता ही मिठाईची प्रोसेस आपली इथपर्यंत कंप्लीट होते. पण आपल्याला पुढचं डेकोरेशन करायचं असेल तर ह्या फुलाच्या मी अशा बारीक काड्या तोडून घेतलेल्या आहे. तुम्हाला ह्या काड्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही अशा लाल दांडीच्या काड्या घेऊ शकता. आता आपण जे बॉल्स बनवलेले आहे त्याला आपल्याला बोटाने असं दाबून घ्यायचं आहे. ॲपलचा जसा आकार असतो ना तसा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि आपण ज्या काड्या कट करून घेतल्या त्या काड्या अशा वरती फक्त ठेवून घ्यायच्या आहे. मिठाईच्या डेकोरेट करून घ्यायची आहे. आता काही मिठाई तुम्ही डबल याची बनवू शकता, काही 3 याची बनवू शकता किंवा काही सिंगल देखील बनवू शकता, सिंगल काडी लावून अशा प्रकारे. आता तुम्ही जर ही मिठाई अगोदर बनवून ठेवत असाल तर मग ह्या काड्या आयत्या वेळी लावल्या तरी चालेल किंवा नाही लावल्या तरी चालेल. आता आपली मिठाई रेडी आहे. किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकाल. रंग एकदम परफेक्ट आहे, टेक्स्चरही एकदम परफेक्ट आहे आणि ही मिठाई नाही तर एकदम ओरिजिनल फ्रूट्स वाटत आहे. आता ही मिठाई दिसायला जेवढी भारी झाली ना, खायला त्यापेक्षाही भन्नाट झालेली आहे. एकदम सॉफ्ट, एकदम रसरशीत आणि तोंडात ठेवताच विरघळणारी. तोडून देखील दाखवते मी, तुम्ही पाहू शकाल आतून किती छान सॉफ्ट झालेले आहे. तर आता तुम्हाला जर ह्या काड्या भेटल्याच नाही तर वरती तुम्ही याला लवंग देखील लावू शकता. तर अशा प्रकारे या रक्षाबंधनला तुम्ही ही मिठाई बनवून बघा. सगळ्यांना खूप आवडेल आणि सगळे खरंच तुमचं खूप कौतुक करतील. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया तशीच एक नवीन मिठाईची रेसिपी घेऊन. बाय बाय.